एक महत्त्वाची बातमी, संजय राऊतांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलंय। सध्याची मोठी बातमी आपण पाहतोय। राऊतांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार पक्ष नेतृत्वाला केल्याचं कळतंय। सपकाळांचा मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध होता आणि याच संदर्भात संजय राऊतांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिल्याचं कळतंय। राऊतांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची या पत्रात तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सपकाळांचा मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास विरोध असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल? राऊतांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिल्याचं कळतंय। मोहिनी, याची पार्श्वभूमी अशी आहे की जे शिष्टमंडळ महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांच्यासोबत जे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटायला जाणार होतं, त्या शिष्टमंडळाच्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना संजय राऊतांनी एक पत्र लिहिलं होतं आणि त्यात राज ठाकरेंचं नाव होतं। सपकाळांचं म्हणणं होतं की मी पक्षाच्या वरिष्ठ श्रेष्ठीसोबत चर्चा करतो आणि ती चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल पक्षाचं काय मत आहे ते तुम्हाला सांगतो, असं पत्र हर्षवर्धन सपकाळांनी ज्यावेळी संजय राऊतांना लिहिलं, तेच पत्र संजय राऊत यांच्याकडनं पक्षश्रेष्ठींना पाठवलं गेलं होतं, अशी सूत्रांची माहिती आहे। त्यानंतर ज्यावेळेस हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षश्रेष्ठींशी सोबत चर्चा केली, त्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा पद्धतीचा विश्वास देखील हर्षवर्धन सपकाळांना दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे। खरं तर काँग्रेसची भूमिका पहिल्यापासून आहे की जर मनसे आपल्या सोबत आला तर परप्रांतीय मतं जी आहेत ती आपल्या काँग्रेसपासून लांब जातील आणि म्हणून मनसेला सोबत घेण्याला खरं तर काँग्रेसचा विरोध होता आणि त्याच अनुषंगानं त्यांनी ते पत्र संजय राऊतांना लिहिलेलं होतं। पण संजय राऊतांनीच आता हे पत्र हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधामध्ये पक्षश्रेष्ठींना लिहून हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दलची तक्रार केल्याची देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। अगदी नक्कीच प्रमोद, आपण पाहतोय आता संजय राऊतांनी यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केल्याचं कळतंय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय एकूणच आता घडामोडींना वेग आलेला आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वेगवान घडामोडी घडतायत। एकीकडे राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते काल निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये गेलेले होते, एक बैठक पार पडली आणि आता या सगळ्या घडामोडी घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे।